आजचा माझा बेत होता इडली सांबार करायचा. म्हणून सांबारसाठी पटकन डाळ स्वच्छ केली व म्हटलं आपण लावून घ्यावी. म्हणून इथं डाळ वगैरे लावली तोपर्यंत त्यांची ऑर्डर आली की मला माझा ज्यूस करून दे. म्हणून काय, हे आमच्या भूमीचं सगळं मित्रमंडळ एका साईडला काढून घेतलं, जे की ते कायम तिथंच बसलेलं असतं. त्यांचे फॉर्मलीचे डबे खाली घेतले व त्यांना ज्यूस करून दिला. याच्यामुळं माझी एक गोष्ट सोपी झाली की मला 8ला नाश्त्याला काय करू असा प्रश्नच पडत नाही. एकदा का त्यांना हे घालून दिले की ते त्यांचा ते घेतात. आज मला तो करायला खूप उशीर झाला होता, म्हणून म्हटलं आपणच वर नेऊन द्यावं. म्हणून पटकन मी ते वर नेऊन दिलं. लगेच भूमीचं होतं, आई मला पण दे, म्हणून त्यांनी आधी तिला थोडंसं दिलं. या सगळे करेपर्यंत माझी डाळ शिजली होती. म्हणून म्हटलं चला आपण पटकन सांबारला फोडणी द्यावी. छान सांबारला वगैरे मस्त फोडणी वगैरे दिली. म्हटलं लगेच इडलीचे भांडे लावून घ्यावे. म्हणून इडलीचं पीठ वगैरे काढलं व त्याचे भांडे लावायला घेतले. आता इडली होईपर्यंत पण भूमीला शांतता नव्हती. तिला असं वाटायचं कधी होईल कधी होईल, म्हणून ती मलाच राखण होती. म्हणून पहिली इडली झाली की आमच्या भूमीने त्याच्यावर ताव मारला. इडली वगैरे झाली की लगेच म्हटली आई मला डोसा पण दे, म्हणून तिला एक छोटासा डोसा तयार करून दिला.